श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा एक प्रभावशाली ग्रंथ लिहिला आहे. यामध्ये राजकारण, पॉलिटिक्स, समाज, सोसायटी, व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि नीतिमत्ता इथिक्स अशा जीवनातील विविध पैलूंचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेली तत्त्व काळाच्या युगात आजही प्रारंभिक रिलेव्हंट राहिली आहेत. चाणक्य नीती व्यक्तीला जीवनात यश सक्सेस, आदर, रिस्पेक्ट आणि समृद्धी, प्रॉस्पेरिटी प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शक गायडन्स म्हणून कार्य करते. ज्या व्यक्तीला ही तत्त्वे योग्य प्रकारे समजतात तो आपले जीवन सुधारू शकतो. याशिवाय चाणक्य नीतीमध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा अवलंब केल्यास व्यक्ती आपल्या शत्रूंनाही पराभव करू शकतो. यासाठी पहिला आहे, तुम्ही नेहमी आनंदी राहा. आनंदी राहणे आरोग्यासाठी हेल्थसाठी चांगले असते. चाणक्य नीतीमध्ये असेही म्हटले आहे की आनंदी राहून व्यक्ती आपल्या शत्रूला हरवू शकतो, कारण जो तुमचा शत्रू आहे तो तुमचा आनंद सहन करू शकणार नाही. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की शत्रू कितीही शक्तिशाली असला तर आपला आनंद त्याला पाहवत नाही. त्यामुळे तुम्ही आतून कितीही खचलेले असलात तरी बाहेरून त्यांच्यासमोर नेहमी आनंदी राहा. शत्रूचे अर्धे बळ त्यातच नष्ट होईल, त्याचा सहज पराभव करता येईल. हसणे, आनंदी राहणे म्हणजे शत्रूने कितीही त्रास दिला तरी आपल्यावर त्याचा काहीच असर होत नाही हे दर्शवणे होय. यामुळे शत्रू अस्वस्थ होईल आणि रागाच्या भरात चुकीची कृती करेल व स्वतःच्याच जाळ्यात अडकेल. दुसरं प्रत्युत्तर देणे टाळा. आपल्याला प्रत्युत्तर देण्याची वाईट सवय असते, त्यात नुकसान आपलेच असते. शत्रू तुम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करेल, अशा वेळी मौन बाळगणे उत्तम. असे म्हणतात की मौन सर्वार्थ साधते, मौनातून समोरच्याला उत्तर द्या. प्रतिक्रिया देण्यात ऊर्जा वाया न घालवता तुमच्या कर्तृत्वातून शत्रूला उत्तर द्या. तुमचे मौन हे कमकुवतपणाचे लक्षण नसून ती तुमची ऊर्जा आहे. ती ऊर्जा नकारात्मक गोष्टीत न वापरता त्याचा वापर सकारात्मक बदल घडवण्यासाठी करा. या कृतीमुळे शत्रू आपोआप शस्त्र टाकेल. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे टाळले पाहिजे. जेव्हा प्रतिसाद देणे आवश्यक असेल तेव्हा त्याने विचारपूर्वक प्रतिसाद दिला पाहिजे. शत्रू जे काही बोलतो त्याला उत्तर देणे तुमच्यासाठी घातक हार्मफुल ठरू शकते. जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही तर तुमचा शत्रू स्वतःच तुम्हाला सरेंडर होईल. तिसरी गोष्ट स्वतःच्या रागावर तुम्ही नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात अँगर व्यक्ती स्वतःचेच नुकसान करतो, कारण रागाच्या भरात व्यक्तीने आधीच पूर्ण केलेले काम बिघडते. चाणक्य नीतीमध्ये असेही म्हटले आहे की माणसाने रागावणे टाळावे. जो कोणी रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकतो त्याला कोणीही नुकसान पोचवू शकत नाही. जर आपल्याला शत्रूचा पराभव करायचा असेल तर आपल्याला शांत मनाने काम माइंड विचार करावा लागेल आणि योजना प्लॅन आखावा लागेल. रागावून तुम्ही शत्रूचे काहीही नुकसान करू शकत नाही. रागावर नियंत्रण नसेल तर आपला राग आपलेच वाटोळे करेल. रागाच्या भरात मनुष्य स्वतःला पूर्ण विसरून जातो. जेव्हा भान येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. नंतर सारवासारव करण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवा आणि शांत डोक्याने युद्ध जिंकता येते. अशा प्रकारे मित्रांनो, चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे आनंदी राहा, प्रत्युत्तर देणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, तुम्ही शत्रूवर विजय मिळवू शकाल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.